नमस्कार. आज होता गुरुवार, उद्यापनाचा दिवस म्हणून खरंच खूप छान वाटत होतं. कारण माझे गुरुवार सगळे वेळच्या वेळी पार पाडले होते आणि गुरुवार असल्यामुळे उद्यापनाचा दिवस होता आणि तोही माझा पार पाडत होता म्हणून खरंच खूप छान वाटत होतं. माझी पूजाही झाली होती. लक्ष्मी नमोस्तुते पद्मासनस्थिते देवी। पूजा वगैरे झाली, हळदीचं लेपन करून घेतलं, रांगोळी काढली छान अशी संध्याकाळी आणि संध्याकाळी ना चहा वगैरे घेतला, पुस्तक वाचलं आणि आरतीची तयारी करून घेतली आणि साक्षात असं जाणवलं की देवी आईच बसली आहे. देवी जय महालक्ष्मी वससी व्याक कृपेतु श्रीलक्ष्मी जय देवी। आणि तुम्हालाही असंच वाटलं का? तर नक्की मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. नंतर मुली आल्या, मुलींना हळद कुंकू वाण दिला, त्यांना गोडासाठी खीर खायला दिली आणि नंतर संध्याकाळी देवी आईला नैवेद्य म्हणून पुलाव, वरण, भाजी, चपाती आणि गोडासाठी तांदळाची खीर असं नैवेद्य दाखवून घेतला. मनाची इच्छा पूर्ण करण्यास सांगितली आणि काही चुकलं माकलं असेल तर देवी आई क्षमा कर असं म्हणून देवी आईला विनंती केली आणि आम्ही सगळ्यांनी एकत्र बसून जेवण वगैरे केलं आणि हास्यविनोद करून हा दिवस संपवला. आणि तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला तो नक्कीच कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आवडला असेल तर लाईक करा. बाय.